म्हणजे अ, एवढा फटका बसूनही नामदेवने 2 दिवसांनी पुन्हा एकावर एक फ्रीची ऑर्डर का दिली? हेच. जर फसवणूक होते हे कळतंय तर लोक पुन्हा पुन्हा त्याच जाळ्यात का अडकतात? यामागे ना डोपामिन नावाचं रसायन आणि कन्फर्मेशन बायस काम करतो. अच्छा. माणसाच्या मेंदूला फुकट किंवा सेल या शब्दांची एवढी भुरळ पडते की तिथे लॉजिक आणि तर्क काम करणं बंद करतात. बापरे, म्हणजे आपला मेंदूच आपल्याला फसवतोय तर? हो ना. जेव्हा आपण एखादी ऑफर पाहतो तेव्हा मेंदूला मिळणारा तो आनंद वास्तवावर मात करतो. खरे. आजकाल जिथे फिल्टर्समुळे आधार कार्डचे फोटोही माणसाच्या खऱ्या चेहऱ्याशी जुळत नाहीत, तिथे प्रत्येक गोष्टीची याची देही याची डोळा खात्री करणं हा फक्त सावधपणा नाहीये, ती एक मानसिक गरज बनली आहे. हे ऐकायला खूपच धक्कादायक आहे. पण मग हीच मानसिकता भोंदूबाबांच्या बाबतीतही लागू होते का? नक्कीच. कारण या कथेत नामदेव एका हवेत उडण्याची बतावणी करणाऱ्या बाबाला थेट उडून दाखवा असं आवाहन देतो, तेव्हा ते बाबा आज ग्रह ठीक नाहीत किंवा उद्या सुट्टी आहे अशी हास्यास्पद कारणं द्यायला लागतात. तिथेच तर खरी ओमळ आहे. बाबांचा भांडाफोड होणं हे केवळ नामदेवच्या धाडसामुळे शक्य झालं. बरोबर. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी फक्त डोक्यात ज्ञान असून चालत नाही. अनेक सुशिक्षित लोकही अशा भोंदूगिरीला बळी पडतात. कारण त्यांच्यात प्रश्न विचारण्याची हिंमत नसते. अगदी नेमकं. पुराव्याची मागणी करणं म्हणजेच प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभव मागण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा धाडस लागतं, जे नामदेवने दाखवलं. पण पुराव्याची ही मागणी नामदेवलाच कशी महागात पडते तेही पाहण्यासारखं आहे. हो, ते कसं? त्याच्या बायकोने जेव्हा त्याला विचारलं की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तर नामदेवने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काय विचारलं माहितीये? काय? याची देही याची डोळा दाखवू का? हो. आणि पुढच्या क्षणी त्याच्या दिशेने हवेत उडत आलेली चप्पल त्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अरे बापरे. म्हणजे जगात खरोखर 2 प्रकारचे लोक असतात. एक अनुभवातून शिकणारे आणि दुसरे नामदेवासारखे चप्पल खाऊन शिकणारे. अगदी 100%. पण जाता जाता एका गोष्टीवर सर्वांनी नक्की विचार व्हायला हवा. जर आपण रोज मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक फॉरवर्ड मेसेजसाठी किंवा फेक न्यूजसाठी याची देही याची डोळा पुराव्याची सक्ती केली तर इंटरनेटचं हे खोटं जग किती वेगाने नष्ट होईल नाही? हो ना. म्हणूनच नेहमी आपले डोळे उघडे ठेवायला हवेत. प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्यायला हवा आणि खात्री करायला हवी. आणि हो, जर उद्या कोणी अचानक येऊन तुम्हाला सांगितलं की मी काल रात्री भूत पाहिलं, तर घाबरून न जाता थेट एकच प्रश्न विचारायला हवा. तो म्हणजे पुराव्याचं काय? अगदी बरोबर.